हाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. वटपौर्णिमेला सुहासिनी महिलांची ओटी भरली जाते. परंपरेनुसार काही ठिकाणी गर्भवती महिलांनी दुसऱ्यांची ओटी भरू नये किंवा स्वतःची ओटी भरून घेऊ नये असंही सांगितलं जातं, कारण त्यांची ओटी आधीच भरलेली मानली जाते. हा एक पारंपरिक समज असून अनेक कुटुंबांमध्ये आजही पाळला जातो. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण कुळ धर्म कुळाचाराचं पालन करून पूजा विधी कराव्यात. आता वडाची फांदी तोडून त्याची पूजा करणं योग्य आहे का? तर आजकाल बाजारात वटपौर्णिमेच्या आधी वडाच्या फांद्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. वेळेअभावी किंवा जवळपास वडाचं झाड उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिला त्या फांद्यांची पूजा करतात. मात्र धार्मिक दृष्टिकोनातून अनेक जाणकार असं सांगतात की जिवंत वटवृक्षाची पूजा करणं हे अधिक योग्य मानलं जातं, कारण वटपौर्णिमेचा मुख्य उद्देश जीवन, स्थैर्य आणि दीर्घायुष्य याचे प्रतीक असलेल्या जिवंत वृक्षाची पूजा करणं हाच आहे. तोडून आणलेल्या फांदीमध्ये प्राणशक्ती नसते, त्यामुळे शक्य असल्यास अशा फांदीची पूजा टाळावी. मात्र जर वडाची फांदी आधीच मातीत लावून ती रुजवली असेल आणि तिचे रोप तयार झाले असेल तर त्या जिवंत रोपाची पूजा करता येऊ शकते असंही सांगितलं जातं. आता आजकाल शहरी जीवनात अनेक महिलांना वडाचं झाड सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी काय करावं? तर कुंडीतील वडाचं रोप असेल तर त्याची पूजा करावी. घरातील वटवृक्षाच्या चित्राचं पूजन करावं. वटसावित्री व्रताचे सचित्र पूजन पत्र, रांगोळीने काढलेला वटवृक्ष, जवळच्या मंदिरातील किंवा उद्यानातील वटवृक्ष याची पूजा आपण करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भाव असावा. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न जो अविवाहित मुली विचारतात. अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? आता पारंपरिक दृष्टिकोनातून वटसावित्रीचं व्रत हे विवाहित महिलांसाठी सांगितलेलं आहे. मात्र चांगला, गुणी आणि योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी अविवाहित मुली सुद्धा वटवृक्षाला नमस्कार करू शकतात, प्रदक्षिणा घालू शकतात, प्रार्थना करू शकतात किंवा सावित्री सत्यवानाची कथा वाचू शकतात. अनेक ठिकाणी विवाह योग लवकर जुळण्यासाठी वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा देखील आढळते. आता वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्व आहे. अनेक जण पूजा झाली तर 7 प्रदक्षिणा घालतात. या 7 प्रदक्षिणा 7 जन्म हाच पती मिळावा असा त्याचा अर्थ काढला जातो. मात्र काही परंपरांमध्ये 108 प्रदक्षिणा सांगितल्या जातात. मात्र सर्व महिलांना ते शक्य होतच असं नाही. अशा वेळी 21 प्रदक्षिणा किंवा आपल्या क्षमतेनुसार प्रदक्षिणा घालूनही पूजा करता येऊ शकते, कारण भक्ती आणि श्रद्धा सर्वात महत्वाची मानली जाते. मग वटपौर्णिमे संबंधित तुमच्या मनात आलेल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे, कारण वटपौर्णिमा हा फक्त विधींचा सण नाही तर सावित्रीच्या निष्ठेचा, प्रेमाचा आणि शक्तीचा उत्सव आहे.